गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम राहू द्या, भले ती महाराष्ट्र शासनाची असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असो, त्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला लसावी आणि मसावीवर हमखास 1 ते 2 क्वेश्चन दिसतीलच. ठीक आहे, कारण हा धडा एवढा इम्पॉर्टंट आहे की मला वाटते एक्झामिनरला सुद्धा लसावी आणि मसावी हा चॅप्टर खूप आवडतही असेल. कारण या चॅप्टरची मजा काय आहे, जेव्हा हे गणित आपल्याला सॉल्व करायला जमतील, हे गणित मोठे मोठे गणित, हार्डवाले गणित जेव्हा आपल्याला सॉल्व करायला जमतील, तेव्हा या चॅप्टरची खरी मजा येणार आहे. ठीक आहे, सुरुवातीपासून जाऊया, बेसिक कन्सेप्टला धरून जाऊया. ज्यांचं बेसिक कंप्लीट आहे त्यांनी हा व्हिडिओ सोडून देऊन याच्या पुढचा व्हिडिओ सोडवा, जेणेकरून तिथं लेवल वाढून क्वेश्चन सॉल्व करून घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक आहे, बाय डेफिनेशन विथ द डेफिनेशन आपण या धड्याला सॉल्व करणार आहोत. सुरुवात करूया. मसावी आणि लसावी नेमकं आहे तरी काय? मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. आता विभाजक म्हणजे काय? विभाजकला आपण बऱ्याच वेळेस फॅक्टर हा शब्द वापरतो. यालाच आपण दुसऱ्या भाषेत अवयव सुद्धा म्हणतो. अवयव पाडा, फॅक्टर पाडा असे जे शब्द वापरतो ना, तोच हा विभाजक आहे. ठीक आहे, म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो, म्हणजेच या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते. उदाहरणार्थ समजा आता एक संख्या घेतो, 12 आणि 18 या 2 संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या तर आहेत भरपूर, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. पण एवढ्यापैकी मोठ्यात मोठी संख्या उचलायची आणि तिला म्हणायचं तू आमचा मसावी आहेस. ठीक आहे, एकदम क्लिअर गोष्टी. लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक, जे की कॉमन असेल, विभाज्य. आता विभाज्याला काय म्हणतात? विभाज्याला बऱ्याच वेळेस शब्द आहे मल्टिपल. काय शब्द आहे? मल्टिपल किंवा पट. काय शब्द आहे? पट, मल्टिपल. समजा मला म्हणायचे की 7चा मल्टिपल सांगा, तर मी खडखड 7चा पाडा सांगून देणार. 7 1 7, 7 2 14, 7 1 21 हे 7चे मल्टिपल आहेत, 7चे विभाज्य आहेत, जेणेकरून या 7च्या पाड्यामधल्या प्रत्येक संख्येला 7ने भाग जातो, म्हणून याला असे असतात विभाज्य. मग मला 12चे विभाज्य सांगता येतात, 12चा पाडा सांगता येतो. 18चे पण विभाज्य सांगता येतात, 18चा पाडा सांगता येतो, जेणेकरून त्याच्यामधली छोट्यात छोटी संख्या उचलायची आणि तिला म्हणायचं तू आमचा लसावी आहेस. आता हे सगळं झाल्या बोलण्याच्या गोष्टी. उदाहरणार्थ समजा मी एक संख्या घेतली, आताचीच 12 घेतली आणि 12चे अवयव पाडण्याचा प्रयत्न केला. आता 12चे अवयव पाडणं सोपं आहे सर, प्रत्येक संख्येला 1 भाग जातो, हा ना सगळ्याला माहिती आहे. मग 1 हा 12चा अवयव झाला, 2च्या पाड्यात 12 येतात, 2 हा 12चा अवयव झाला, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि स्वतः 12 सुद्धा 12चा अवयव आहे. हे झाले 12चे अवयव. ठीक आहे सर, मग पुढची संख्या 18 आहे, 18चे अवयव पाडूया. 1 तर प्रत्येक संख्येचा अवयव असणारच ठरला, 1 आहे. 2च्या पाड्यात 18 येतात, 3च्या पाड्यात 18 येतात, 4 येत नाहीत, 5 येत नाहीत, 6च्या पाड्यात 18 येतात, 9च्या पाड्यात 18 येतात आणि स्वतः 18च्या पाड्यात सुद्धा 18 येतात. मग मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे काय? आताच आपण पाहिले महत्तम. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि सामायिक पण असावा, दोघात कॉमन असावा आणि तो विभाजक असावा. आता हे दोन्ही जे लाईन लिहिलेले आहेत ते सगळे विभाजक आहेत. आता याच्यातला मोठ्यात मोठी आणि कॉमन असलेली संख्या उचलूया. 1 आहे पण 1 मोठी आहे का? नाही. 2 आहे, 2 मोठी आहे का? नाही. 3 आहे कॉमन पण मोठी आहे का? नाही. 6 आहे आणि ती कॉमन सुद्धा आहे. म्हणून 12 आणि 18चा मसावी काय होईल? 6 होईल. एवढी बारीक कन्सेप्ट तुम्हाला पुऱ्या यूट्यूबला कुठं दिसणार नाही. ठीक आहे, एकदम क्लिअर गोष्टी, एकदम कन्सेप्टला धरून आपण चलोत. म्हणजे याच्यावरचे शॉर्ट जे वापरतो आपण, शॉर्ट ट्रिक्स वापरतो, तेव्हा सुद्धा आपल्याला समजून जाते की ही बा शॉर्ट ट्रिक कुठून आलेली आहे. ठीक आहे, मसावी म्हणतात याला. आता लसावी काय भानगड आहे? समजा उदाहरणार्थ मी पुन्हा 12 घेतलो आणि 18 घेतलो आणि 12चे विभाज्य लिहिलो. काय लिहिलो मी? बोला सोबत, विभाज्य. विभाज्याला आताच काय म्हणलंय आपण? मल्टिपल. काय म्हणलंय? मल्टिपल म्हणजे पट, जे की पाड्यात येतात. 12चे मल्टिपल सांगा, 12चा पाडा सांगून द्यायचा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48 असं इन्फायनाईट पर्यंत मला पाडा लिहिता येतो. हे झाले 12चे मल्टिपल. 12चे विभाज्य. आता 18चे विभाज्य मला सांगता येतात. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, पुढं सुद्धा पाडा लिहिता येतो. आता हे झाले विभाज्य. पण लसावीची व्याख्या काय? लसावी, ल म्हणजे काय? लघुत्तम. लघुत्तम म्हणजे काय? छोट्यात छोटी. ल म्हणजे काय? लघुत्तम. लघुत्तम म्हणजे काय? छोट्यात छोटी. सा म्हणजे सामायिक. सामायिक म्हणजे कॉमन. कोणता फॅक्टर? कॉमन असावा. आणि वी म्हणजे विभाज्य. आता हे दोन्ही ज्या लाईन लिहिलेल्या आहेत त्या विभाज्याच्या लाईन आहेत.
आणि या दोघांमध्ये कॉमन असलेली आणि लहानात लहान असलेली संख्या शोधा, जेणेकरून 36 आहे जे की दोघातही विभाज्य आहे, दोघांमध्ये सामायिक आहे, म्हणून मला 36ला या दोघांचा लसावी म्हणता येते. 36 याला म्हणतात लसावी. बघा, मसावी कोण आहे? मोठ्यात मोठा विभाजक. लसावी कोण आहे? छोट्यात छोटा विभाज्य. बस या दोन गोष्टी क्लिअर झाल्या की आपल्याला पुढचे गणित मायच्यान सांगतो एवढे भारी जाणार आहेत ना. आजचा 1 तास एकदम बढिया राहील. याचे एकदम क्वालिटीवाले प्रॉब्लेम सुद्धा मी पुढे तुमच्यासाठी दिलेले आहेत. सॉल्व सुद्धा प्रॉब्लेम आहेत, एकदम खतरनाक आपण सॉल्व करू शकतो. आता सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रॉब्लेम पासून. 12, 18 आणि 20 चा आपल्याला मसावी काढायचा. आता प्रत्येकाची विभाज्य तर काढत नाही बसणार मी. सर्वात अगोदर काय करणार, या दोन्ही संख्या, ज्या तिन्ही संख्या आहेत त्यांना एका लाईनीत लिहायचं. 12, 18 आणि 20 लिहिले. आता यांना ज्या ज्या संख्येनं भाग जाते तेवढ्यानं भाग देत राहायचं. समजा मी पहिला देतो 2 न भाग. 2 सखम 12 होतील, 92 नम 18 होतील, 92 10 20 होतील. 2 न भाग गेला. इथपर्यंत क्लिअर झाली. आता पुढं मला सांगा, 6ला 2 न भाग जातो पण 9ला जात नाही. 9ला 3 न भाग जातो पण 10ला 3 न भाग जात नाही. आपापल्या ठिकाणी प्रत्येक जण अडून बसलाय. अडून बसले ना तिथंच राहा. जेवढे 2 आलेले आहेत तेच आपला मसावी राहणार आहे. जेवढे 2 आलेले आहेत ते आपला काय राहणार आहे? मसावी राहणार आहे. 2 बात हो गई खतम. त्यासाठी ऑप्शन नंबर ए राहणार आहे करेक्ट आन्सर. आता तुम्ही म्हणणार सर लसावी कसा काढायचा? लसावी काढणं सुद्धा सोपं आहे. याच जे भाग जाईना चालला ना याला कंटिन्यू द्यायचं, बळजबरी भाग देत राहायचं. उदाहरणार्थ 6ला 2 न जातो, 10ला 2 न जातो ना, 9ला जात नाही तरी त्याला काय करायचं? जशाच तसे ठेवायचे. 6ला आणि 10ला 2 न भाग देऊन टाकायचा. 2 त्रिक 6, 2 पंचे 10. 9ला भाग जात नाही ना, तू तसाच बस. 9ला तसेच ठेवायचं. पुढे दिलो 3च्या पाड्यात 3 येतात, 9 येतात, 5 येत नाहीत. 5ला जशाच तसं ठेवूया. 3 1 3, 3 त्रिक 9, 5ला भाग जात नाही, जशाच तसं ठेवलं. पुन्हा 3 आणि 5 जशाच राहिले. 1ला 1, 3 1 3, 5ला 5 जशाच तसे ठेवले. पुन्हा 5 1ला 1, 1ला 1, 5 1 5 सगळे अवयव काढून घेतले. आता सगळेचा गुणाकार. 2 दोन्ही 4 होतील, 4 त्रिकम 12 होतील, 15 5 त्रिक 15 होतील. 12 गुणिले 15 दोघाचा गुणाकार. 15 दोन्ही 30ला 0, 4 3, 15 1 15 3, 18. म्हणजे आपला लसावी आपल्याला मिळाला 180 असेल. 12, 18 आणि 20चा लसावी. मसावी काढणं सोपं आहे, लसावी काढणं सोपं आहे. केव्हा? जेव्हा आपल्याला कन्सेप्ट समजल तेव्हाच. मसावी म्हणजे कोण? मोठ्यात मोठा विभाजक. लसावी म्हणजे कोण? लहानात लहान विभाज्य. ठीक आहे, पुढे चलूया. हा आपला पहिला प्रॉब्लेम होता. दुसरा प्रॉब्लेम सुद्धा आहे, बढियापैकी मोठा आहे, पण सॉल्व करूया. 16, 32, 36, 48, 56 चा मसावी आणि लसावी दोन्ही काढायचे. थोडासा वेळ लागेल, सुरुवातीला थोडासा वेळ लागेल, कारण समजून सांगायला वेळ लागतो, समजून घ्यायला वेळ लागतो. पण एकदा का समजून झालं की आपल्याला पुढचे गणित एकदम बोटावर कॅल्क्युलेट करून सॉल्व करता येतात. पुढे आहे सगळ्या संख्या एका लाईनीत लिहायच्या. 16, 32, 36, 48 आणि 56. सगळ्यांचे आता अवयव पाडायचे आहेत. 2 रेषा मारायच्या, एक आडवी एक उभी. ठीक आहे. आता 2 न भाग जातो प्रत्येक संख्येला, कारण प्रत्येक संख्या ही समसंख्या मला दिसली. 2 8 16, 2 1 2, 2 सखम 12, 2 1 2, 2 8 16, 2 8 16, 18 दोन्ही 36, 24 दोन्ही 48, 28 दोन्ही 56. ठीक आहे. पुढे अजून प्रत्येक संख्या मला सम दिसली. 2 न भाग जातो. 2 चौक 8, 92 18, 2 8 16, 92 18, 2 1 2, 2 दोन्ही 4, 2 1 2, 2 चौक 8 आहे. पुन्हा मी भाग द्यायला गेलो पण 9 बसले रुसून. 2 न भाग जात नाही. बस जिथं भाग जात नाही सगळ्या संख्येला भाग गेला ठीक आहे. एका जरी संख्येला भाग जात नसेल गाडी तिथंच थांबवायची, कॅल्क्युलेशन तिथंच थांबवायचं आणि जेवढे काही अवयव आले तेवढ्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी आलेला आहे. 2 गुणिले 2 प्रमाणे 4 आपला मसावी येईल. म्हणजे ऑप्शन ए आणि डी या दोघांपैकी एक आपलं उत्तर राहणार आहे. आता कॅल्क्युलेशन पुढे स्टार्ट करूया, पुढे कंटिन्यू करूया. 9ला 2 न भाग जात नाही, काही हरकत नाही. 9ला 9 जशाच तसे ठेवू, ज्यांना भाग जातो त्यांना देत राहू. 2 दोन्ही 4, 2 चौक 8, 2 सखम 12, 2 सती 14. ठीक आहे. पुन्हा 2ला आणि 4ला भाग जातो, 6ला भाग जातो, देऊया. 2 1 2, 2 दोन्ही 4, 9ला जात नाही, तू तसेच बस. 2 त्रिक 6, 7ला जात नाही, जशाच तसे ठेवले. ठीक आहे. 2 ने भाग कुठे जातो का? अजून 2ला जातो जास्तीत जास्त, बस ठीक आहे तसंच ठेवूया. आता 3 न भाग 3ला जातो आणि 9ला जातो, म्हणून 1ला 1 जशाच तसे, 2ला 2 जशाच तसे, 3 त्रिक 9,
3 1 3, 7ला भाग जात नाही जशाच तसे. आता सर्वात शेवटी बघा मूळ संख्या आल्या का 2 3 7 मूळ संख्या आल्या म्हणजे इथंच थांबायचं. आता जेवढ्या काही संख्या आहेत तेवढ्याचा गुणाकार हे इकडे डावीकडे सुद्धा अवयव आणि खालचे सुद्धा अवयव सगळ्याचा गुणाकार करणार काय होईल 2 2 4 4 2 8 8 2 16 16 1 6 16 2 32 16 त्रिक 48 गुणिले 2 त्रिक 6 7 सखम 42 42 ला 42 गुणाकार करणार 2 8 16 ला 6 4 1 2 चौक 8 1 9 होतील प्लस 4 8 32 32 ला 2 4 3 4 चौक 16 17 18 19 ला 19 बेरीज करणार 6 9 2 11 ला 1 4 1 9 1 10 ला 0 4 1 2 ला 2 म्हणजे 2016 आपला लसावी राहणार आहे. ऑप्शन नंबर डी राहणार आहे करेक्ट आन्सर. कॅल्क्युलेशनला थोडंसं वेळ लागेल पण कन्सेप्ट आली की लक्षात कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट करता येते आणि गणिताचे उत्तर आपल्याला सविस्तर देता येते. पुढे आहे आपल्या पुढे हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. पुढे आपल्याला प्रकार बदलायचा आहे. प्रकार बदलून याच्यावरचे गणित सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्रकार आहे कोणता प्रकार दुसरा अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढायचा. अपूर्णांकाचा सुद्धा मसावी लसावी कॅल्क्युलेट करण्याचे गणित एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले दिसते. क्वेश्चन काय म्हणतो 5/12 25/36 आणि 125/40 चा मसावी आणि लसावी दोन्ही पण काढायचं. पण यासाठी एक फॉर्म्युला आहे यासाठी एक टेक्निक आहे प्रोसेस आहे. कोणती जेव्हा अपूर्णांकाचा आपल्याला मसावी काढायचा असतो तेव्हा आपल्याला जे काही अपूर्णांक आहेत त्याचा अंशाचा मसावी घ्यायचा आणि त्याच्या उलट छेदाचा लसावी घ्यायचा. आणि जेव्हा अपूर्णांकाचा आपल्याला लसावी काढायचा असतो तेव्हा अंशाचा लसावी घ्यायचा आणि त्याच्या उलट छेदाचा मसावी घ्यायचा. म्हणजे आपल्याला इथे 4 गोष्टी कॅल्क्युलेट करायचे. काय करायचं आहे अंशाचा मसावी आणि अंशाचा लसावी छेदाचा मसावी आणि छेदाचा लसावी चारीला चारी गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. वेळ लागू द्या हरकत नाही कन्सेप्ट डोक्यात गेली पाहिजे. ठीक आहे समजा माझ्या पुढे अंश काय आहेत पहिली प्रोसेस अंश काय काय आहेत 5 आहे 25 आहे आणि किती आहे 125 आहे. यांचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी आणि लसावी सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. काढूया. प्रत्येक संख्या मला 5च्या पाड्यात दिसाली 5 न भाग जाईल 5 1 5 5 5 25 5 2 10 2 उरले 5 5 25. ठीक आहे पुढे 5 न भाग जातो का किंवा कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग जातो का जात नाही. म्हणजे आपला मसावी किती गटला 5 गटला. इथं किती लिहिणार मी आता समजा मसावी सापडलेला आहे 5. ठीक आहे सर. लसावी कॅल्क्युलेट करण्यासाठी पुढे कंटिन्यू कॅल्क्युलेट करायचं. 5 न भाग जाईल 1 ला 1 लिहिले 5 1 5 5 5 25 पुन्हा 5 न भाग जाईल 1 ला 1 1 ला 1 5 1 5 शेवटी 1 आलं थांबलो. आपले सगळे अवयव काय आहेत लसावी देऊन जातात 5 5 25 25 5 सव्वाशे म्हणजे लसावी आलेला आहे आपला 125. पण हे आपल्या फायनल उत्तर नाही बरं आपल्याला अजून कॅल्क्युलेट करायचं. हे फक्त अंशाचा मसावी 105 आणि अंशाचा लसावी 125 आलेला आहे. दुसरी गोष्ट आहे आपल्या पुढे छेद. काय आहे छेद आहे. मग छेदातल्या संख्या कोणत्या 12 आहे 36 आहे आणि 40 आहे. यांचा सुद्धा मसावी आणि लसावी दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करूया. तिन्ही संख्या मला सम दिसल्या म्हणून 2 न भाग जाईल 2 सख्खम 12 18 2 36 20 2 40 पुन्हा 2 न भाग जाईल 2 त्रिक 6 92 18 92 20 होतील. ठीक आहे पुन्हा 2 न भाग 10 ला जातो पण 3 आणि 9 ला जात नाही. 3 न भाग 3 आणि 9 ला जातो पण 10 ला जात नाही. प्रॉब्लेम इथं आहे म्हणून इथंच थांबणार आणि 2 गुणिले 2 हा आपला मसावी असेल. कोण असेल 2 गुणिले 2 म्हणजे 4 आपला मसावी झाला. लसावी कॅल्क्युलेट करूया पुढं. 3 न भाग 3 ला जाईल 3 1 3 3 त्रिक 9 10 ला जात नाही जशाच तसे ठेवले. बस इथपर्यंत थांबूया सगळ्याचा गुणाकार करूया. 2 2 4 4 त्रिकम 12 होतील 12 3 36 होतील आणि 36 गुणिले 10 360 होतील म्हणजे छेदाचा लसावी आपल्याला 360 भेटला. आता पूर्ण अपूर्णांकाचा मसावी मला काढायचा आहे. काय म्हणते पूर्ण अंशाचा मसावी अंश आहे त्याचा मसावी किती आहे 5 म्हणून लिहिले 5 आणि छेदाचा लसावी छेद आहे त्याचा लसावी आहे 360 म्हणजे 360. आपलं पूर्ण जे प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे मग मसावी 5/360 असेल. लसावी कॅल्क्युलेट करूया. लसावी म्हणजे अंशाचा लसावी अंश कुठं आहे इथं त्याचा लसावी किती आहे 125 लिहिला आणि छेदाचा मसावी आहे छेदाचा मसावी छेद आहे त्याचा मसावी काढलेला आहे आपण 4 4 ला 4. बस हे आहेत आपले फायनल आन्सर. मसावी सापडला 5/360 आणि लसावी सापडला 125/4.
जर कटत असेल, संक्षिप्त होत असेल तर संक्षिप्त करून घ्यायचं, सध्या कटनाचं जशाच तसं ठेवायचं. मला वाटते की एकदम सिस्टमॅटिक मसावी, अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढणं आपल्याला समजलंय. आता याच्यावरचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम आहे आपल्या पुढे 6.1/2 आणि 10.3/4 चा मसावी आणि लसावी काढायचे. आता मला सांगा, हे जे अपूर्णांकामध्ये दिलेत, पूर्णांकात दिलेत, याला आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया. काय होतील? 6 2 12 आणि 1 13 छेदात राहिले 2 कॉमा 10 चौक 40 आणि 3 43/4 हे ते 2 अपूर्णांक आहेत. आता मला मसावी आणि लसावी काढायचं. मी काय करणार? पहिलं काम अंशाचा मसावी लसावी काढतो. अंश कोण आहे? 13 आणि 43. काय होतील यांचा मसावी लसावी? 13 आणि 43 तीनच्या पाड्यात येत नाही. 13 अगोदरच मूळ संख्या आहे. 13 13 13 23 33 39. फक्त आणि फक्त एकच अशी संख्या आहे जेणेकरून ते दोघालाही भाग जाईल. म्हणून मला मसावी काय सापडला? अंशाचा 1 सापडला. लसावी काय आहे? जर एखादी संख्या मूळ असेल आणि त्याच्याबरोबर दुसरी कोणतीही संख्या येऊ द्या, दोघाचा आपल्याला लसावी काढायचा असेल तर डायरेक्ट दोघाचा गुणाकार केला की आपल्याला लसावी भेटतो. गुणाकार करूया. लसावी बरोबर गुणाकार इथं करतो. 43 गुणिले 13 43 गुणिले 13 13 13 13 26 33 39 ला 9 4 3 13 13 13 26 33 13 52 53 54 55 55 ला 55 म्हणजे 559 आलेला आहे आपला लसावी. कोणाचा? अंशाचा. छेद कोण कोण आहे? 2 आणि 4 आहेत. यांचा मसावी आणि लसावी काढूया. सोपी संख्या आहे. बे 1 बे 2 4 होतील. मसावी आलेला आहे 2, मसावी आलेला आहे 2 आणि लसावी येईल उरले 2 आणि उरलेले 2 2 2 बे 2 4 4 ला 4 लसावी आलेला 4. मग आपला मसावी काय असेल? मसावी काढताना अंशाचा मसावी किती? 1 आणि त्याच्या उलट छेदाचा लसावी म्हणजे 4 1/4. आता काढूया लसावी. अंशाचा लसावी म्हणजे 559 आणि त्याच्या उलट छेदाचा मसावी म्हणजे 2. बघा, मसावी आणि लसावी दोन्ही गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत. सोपी आहे गोष्ट. कॅल्क्युलेशन करताना फार गडबड करायची नाही, निवांत कॅल्क्युलेशन करायचं. सोप्या गोष्टी सुद्धा अवघडात जातात केव्हा? जेव्हा कॅल्क्युलेशन चुकते तेव्हा. याचं उत्तर काय राहील? मसावी आहे 1/4 आणि लसावी आहे 559/2. या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न सुद्धा आपल्या पुढे आहे. 42/25 आणि 54/50 चा मसावी आणि लसावी कॅल्क्युलेट करायचं. पहिलं काम काय आहे? अंश उचला. 42 उचलले आणि 54 उचलले. दोघाचा मसावी आणि लसावी कॅल्क्युलेट करून घ्यायचा. करूया कॅल्क्युलेट. काय होईल? 2 न प्रत्येकाला भाग जाईल. सम दिसल्या मला. बे 2 4 बे 1 बे 2 4 1 उरला बे 7 14. ठीक आहे. आता 2च्या पाड्यातल्या नाहीये, 3च्या पाड्यातल्या दिसल्या. 3 7 21 3 9 27. ठीक आहे. बस भाग इथपर्यंतच गेला. म्हणजे जिथपर्यंत भाग जायला गेला बेत्रिक 6 हा आपला असेल मसावी. कोण असेल? 2 गुणिले 3 हा आपला असेल मसावी आणि लसावी म्हणजे सगळ्याचाच गुणाकार. 2 गुणिले 3 3 गुणिले 7 7 गुणिले 9 बेत्रिक 6 7 सखम 42 गुणिले 9 42 गुणिले 9 9 2 18 ला 8 4 1 9 1 9 2 18 9 4 36 आणि 1 37 378 असेल आपला अंशाचा लसावी. नंबर 2 छेदाचा मसावी आणि लसावी. छेद कोण आहेत? 25 आणि 50 आहेत. बघतात दिसाले उत्तर. मसावी 25 असेल, लसावी किती असेल? 50 असेल. तरी भाग देऊन बघूया. 25 1 25 25 2 50. मसावी किती आला? 25 आणि लसावी किती आला? 25 आणि 2 50. ठीक आहे. आता काढूया मेन उत्तर, जे की अपूर्णांकाचा मसावी लसावी काढायचा. अपूर्णांकाचा मसावी म्हणजे अंशाचा कोण? मसावी, जे की 6 आहे. 6 लिहिलं. त्याच्या उलट छेदाचा काय? लसावी, जे की 50 आहे. जे की याला संक्षिप्त केल्याच्या नंतर बेत्रिक 6 25 2 50 3/25 असेल मसावी. लसावी काय असेल? अंशाचा लसावी. अंशाचा काय? लसावी 378 आणि त्याच्या उलट छेदाचा मसावी म्हणजे 25. 25 ला 25. याला संक्षिप्त करता येणार नाही. लसावी झाला 378/25 आणि मसावी झाला 3/25. असं सविस्तर होतं आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. तुमच्यासाठी सॉल्व एक्झाम्पल जे प्रॅक्टिससाठी आहे ते व्हिडिओच्या शेवटी म्हणा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, तिथं तुम्हाला PDF दिलेली आहे. प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम सुद्धा तिथं 10-12 तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. पुढं आहे आपल्या पुढं तिसरा प्रकार, दशांश अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी कॅल्क्युलेट करणे. प्रश्न काय आहे? 0.05 0.250 किंवा 0.65 चा मसावी काढायचा आहे आणि लसावी काढायचा आहे. आता
स्टेप बाय स्टेप जाऊया, प्रोसेस काय म्हणते. पहिली प्रोसेस आहे, इथं आहे 2 पदानंतर पॉईंट, इथं आहे 3 पदानंतर पॉईंट आणि इथं आहे 2 पदानंतर पॉईंट. आता काय करायचं, सगळ्यांची जे पदं आहेत, पॉईंट जिथं आहे ते सारखा बनवून घ्यायचा. इथं 2 नंतर आहे ना, याला 3 नंतर बनवण्यासाठी मी काय करू शकतो, 0.05 आहे, 1 0 वाढतो. आता म्हणतो किंवा 3 नंतर पॉईंट आहे. ठीक आहे. आता 0.250 आहे, हे 3 नंतर आहे आणि 0.65 आहे, याच्या पुढे 0 लावतो आणि आता मी म्हणू शकतो 3 पदानंतर प्रत्येक संख्येला पॉईंट आहे. आता पॉईंट नाही असं समजायचं, याचा पॉईंट मी काढून टाकतो. पॉईंट काढून टाकला, उरलं कोण, 0.50 म्हणजे सिंपल 50 उरले. याचा पॉईंट काढून टाकतो, उरलं कोण, 250 आणि याचा पॉईंट काढून टाकतो, उरलं कोण, 650. आणि लक्षात ठेवा पॉईंट हा 3 पदानंतर आहे. ठीक आहे. आता या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी आणि लसावी सगळं काही कॅल्क्युलेट करायचं. पहिलं 5 न भाग जाते, मला कळालं. 5 1 5 5 0 0 5 5 25 5 0 0 5 1 5 1 उरला 15 झाले, 5 3 15 0 ला 0. ठीक आहे सर. अजून शेवटी 0 आहे, 5 न भाग जातो, 5 2 10 5 10 50 आणि 5 2 10 3 उरले 30 झाले, 5 सख 30. ठीक आहे सर. अजून 2 न भाग जातो, बे 1 बे 5 10 आहे, 13 2 26 आहे. ठीक. शेवटी मूळ संख्या आल्या, थांबायची गाडी. आता जे इकडल्या संख्या आहेत ते आपले काय आहे, मसावी आहेत. 5 5 25 25 2 50, मसावी किती आला, 50 आला. पण हे आपलं फायनल उत्तर नाहीये, थांबा. नंतर लसावी काय, 5 5 25 25 2 50 50 गुणिले 1 50 1 50 50 गुणिले 5 225 225 गुणिले 13 225. ठीक आहे. 50 5 5 225 गुणिले 13 13 0 0 13 5 65 ला 5 हातच्या आले 6 13 2 26 27 28 29 30 31 32 म्हणजे 3250 हा आला आपला लसावी. 3250. पण मी अगोदरच म्हणलो की 3 पदानंतर आपला पॉईंट आहे. मग या आलेल्या उत्तराला सुद्धा 3 पावलं मागं जाऊन पॉईंट द्यायचा. 50च्या मागं 3 पावलं जेव्हा जाईल तेव्हा 0.050 येईल आपला ओरिजिनल वाला आन्सर मसावी. आणि याच्यानंतर पुन्हा 3 पावलं मागं 1 2 3 म्हणजे 3.250 हा आपला असेल ओरिजिनल वाला लसावी. जेणेकरून ते 0.05 0.250 0.65 चा मसावी असेल 0.050 आणि लसावी असेल 3.250. एकदम सविस्तर दशांश अपूर्णांकावरचे प्रॉब्लेम आपल्याला असेच सॉल्व्ह करायचे. पुढे सुद्धा काही प्रॉब्लेम आहेत, प्रॅक्टिस करूया आणि आपला हे पॉईंट आपला हा धडा एकदम भारी कन्सेप्ट क्लिअर करूया. याच प्रकारचा दुसरा प्रॉब्लेम काय आहे बघा. 2.1 2.43 आणि 0.18. इथं आहे 1 नंतर पॉईंट, इथं आहे 2 नंतर पॉईंट आणि इथं सुद्धा आहे 2 नंतर पॉईंट. याला काय करूया, पॉईंट सगळे सारखे करूया. इथं 1 नंतर आहे ना, याला मला 2 नंतर बनवायचं. तर मला काय करता येईल, पॉईंटला काय करतो आता मी 2.1 च्या पुढे काय देतो, 0 देतो. आता 2 नंतर पॉईंट आला. मग दुसरी संख्या काय, 0.43 2 नंतर पॉईंट आहे आणि 0.18 ही 3 संख्या आहे. तिन्ही संख्येला 2 2 नंतर पॉईंट. पॉईंट नाही असं समजूया. पॉईंट काढून टाकला, उरलं काय 210. पॉईंट काढून टाकला, उरलं काय 243. पॉईंट काढून टाकला, उरलं काय 18. आता यांचा काढूया मसावी आणि लसावी. आणि लक्षात ठेवा 2 नंतर पॉईंट आपण काढून टाकला आहे. नंतर 2 पावलं आपल्याला मागं जायचं आहे. दोन्ही संख्या 3 भाग जाते, 4 2 6 3 भाग जाते, 3 भाग जाते. 3 7 21 3 0 0 3 8 24 3 1 3 3 संग 18. ठीक आहे. 3 भाग गेला. नंतर 2 भाग जातो, 2 भाग जात नाही, 2 भाग जातो, 3 दोघाला भाग जातो पण 70 ला 3 भाग जात नाही. 4 5 6 7 8 बस खतम. मसावी आपल्याला कुठपर्यंत सापडला, मसावी, म फॉर मसावी, मसावी सापडला 3. आता लसावीसाठी मला पुढे कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 न कोणाला भाग जातो, 70 ला आणि 6 ला भाग जातो, 81 ला मी तसंच ठेवतो. काय होईल, 35 2 70 3 2 6 खतम हो गई बात. पुढे चला. 3 81 ला भाग जाईल, 3 ला भाग जाईल, मी 35 ला तसंच ठेवतो. 27 त्रिक 81 आणि 3 1 3. पुढे चलूया. 27 आणि 35. 27 ला 3 न जातो पण 35 ला 3 न भाग जात नाही. 5 न इकडे जातो पण 27 ला जात नाही. 2 3 5 7 11 न जात नाही, 13 न जात नाही, बस खतम. 3 न जायला पाहिजे, 5 न जाईल नाही, बस इथपर्यंतच थांबेल. लसावीला काय आलं मग, लसावी इज इक्वल्स टू 3 2 6 6 18 गुणिले 35 गुणिले 27
35 गुणिले 27, थोडा गुणाकार मोठा येईल वाटायला, येऊ द्या. 18 5 90ला 0 हातच्या आले 9, 18 18 18 2 36, 18 3 54, 54 9 54 9 60 63 गुणिले उरलं कोण 27, 630 गुणिले 27 गुणाकार करूया. 7 0 0 7 21 ला 1 हातच्या आले 2, 7 42 आणि 2 44 प्लस 630 ची दुप्पट 1260 होतील, 1260 होतील. बेरीज करूया. 0 ला 0 हे 60 0 आहे, 1 ला 1, 4 2 6 ला 0, 10 ला 0 हातच्या आले 1, 4 1 5, 5 2 7 ला 7, 2 ला 2, 270 10, 270 10. आणि मी अगोदरच म्हणलो होतो 2 पदानंतर मागं जायचं. 3 ला जेव्हा मी 2 पदानंतर मागं नेईल तेव्हा 0.03 आपला ओरिजिनल वाला असेल मसावी, आणि याला जेव्हा 2 पावलं मागे नेईल तेव्हा 270.10 हा आपला असेल लसावी. एकदम भारी आपण कॅल्क्युलेट केलंय. वाटलं गुणाकार किती मोठा जाईल, पण गुणाकार सुद्धा केला, सोपा वाटला. मसावी आणि लसावी सुद्धा आपण इथं कॅल्क्युलेट केलो. पुढे सुद्धा भरपूर गणित आहेत, ते सुद्धा आपण सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिससाठी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम असतील. हा एक प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला सॉल्व्ह करता येतो, एकदम सोपा आहे. इथं बघा 1 नंतर पॉईंट आहे, इथं किती नंतर 1 नंतर. याला काय बनवायचं, इथं 1 नंतर आहे, इथं 2 नंतर आहे. सगळ्यांना सारखे बनवूया. इथं 2 नंतर बनवण्यासाठी काय होईल 0.60 येतील, इथं 2 नंतर बनवण्यासाठी काय येईल 9.60 येतील, आणि इथं 0 पॉईंट ऑलरेडी 36 आहेत. पॉईंट नाही असं समजून 60 960 आणि 36चा मसावी आणि लसावी काढा आणि 2 पावलं पुन्हा मागे जा, आपलं उत्तर आपल्याला येऊन जाईल. हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हा एक प्रॉब्लेम असेल होमवर्कला. हा एक इथून आपल्याला पुढचा प्रकार स्टार्ट करता येतो. काय आहे पुढचा प्रकार, आता बघा. मसावी आणि लसावीवरील इतर काही उदाहरणं आपल्याला सॉल्व्ह करायचे. कोणते उदाहरणं, समजा पॉईंट आहे, पहिली संख्या तुम्हाला दिली जाईल. पहिली संख्या समजा x मानतो आणि गुणाकारात असेल दुसरी संख्या मी मानतो y. तर त्या दोघाचा गुणाकार हा त्याच संख्येच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. मग याच्यावर प्रॉब्लेम कसे येतात, तुम्हाला 2 संख्या दिल्या जातील, मसावी दिला जाईल आणि लसावी काढा म्हणतात. तुम्हाला 2 संख्या दिल्या जातील, लसावी दिला जाईल आणि मसावी काढा म्हणतात. म्हणजे या 4 पैकी कोणत्याही 3 गोष्टी तुम्हाला दिल्या जातील आणि एक मसावी म्हणा, लसावी म्हणा, मोठी संख्या म्हणा, छोटी संख्या म्हणा, अशी संख्या तुम्हाला काढाय म्हणली असतील. हा एक प्रकार आहे. समजा त्यावर असेल आपला हा पहिला प्रॉब्लेम. काय आहे, 2 अंकी संख्या आहेत, 2 अंकी मसावी आणि लसावी 2 अंक आहेत, आणि मसावी आणि लसावी त्याचा अनुक्रमे 16 आणि 192 आहे. बघा मसावी आहे आणि लसावी दोघाचा गुणाकार मला घेता येतो 16 गुणिले 192 आहे. इकडे काय राहणार आहे, पहिली संख्या आणि दुसरी संख्या. त्यापैकी एक संख्या आहे 64. समजा x मानली मी 64, तर दुसरी संख्या मला काढता येते, जे की दुसरी संख्या काढायची. गुणाकारातले 64 इकडे येतील, या दोघांना भागतील. काय होईल, भाग. 16 1 16 14 32 16 चौक 64, 16 चौक 64, इथे 192 आहे. 4 ने 192 ला भाग देईल. 4 1 4 4 चौक 16, 15 16 16 17 18 19 3 उरले 32 झाले. 4 8 32 म्हणजे ती दुसरी संख्या काय राहणार आहे, 48 राहणार आहे. ऑप्शन नंबर बी राहणार आहे करेक्ट आन्सर. आता इथून प्रॉब्लेम बघा, आपल्या कन्सेप्ट आता क्लिअर झालेले आहेत. आता पुढचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करणं सुद्धा सोपं वाटेल, एकदम असं बढिया वाटेल, फिलिंग येईल. अरे वा, आपल्याला आता लसावी आणि मसावीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आणि तुमच्याकडे कोणतंही पुस्तक राहू द्या, त्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, यावर आधारित प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला भेटतील. पुढे आहे पुढचा प्रॉब्लेम, पुन्हा तसाच आहे, त्याचवर आधारित. 2 संख्या आहेत, त्यांचा गुणाकार आहे किती, 570. बघा आपला फॉर्म्युला काय, पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. ऑलरेडी दोघाचा गुणाकार किती दिलाय, 5070. अच्छा, त्यापैकी लसावी आहे 390, लसावी आहे 390, तर आपल्याला मसावी काढायला म्हणला असेल. आणि गुणाकारातले 390 इकडे जातील, 5070 ला भागतील. भागूया. 0 कटला 0 कटला. 89 भागिले 39 भागिले 507, 13 13 13 26 33 39, 13 भाग 33 39, 13 13 13 26 33 39, 40 11 उरले, 117 झाले. 13 9 17 दोरशे, 3 1 3 3 1 3 3 3 9, म्हणजे ती संख्या मसावी काय राहणार आहे, 13 राहणार आहे. ऑप्शन नंबर सी राहणार आहे करेक्ट आन्सर. बस आता इथून प्रॉब्लेम बघा, एकदा आपण कन्सेप्ट शिकून आलो, शिकून आल्याच्या नंतर सगळे प्रॉब्लेम आपल्याला सोपे जाणार आहेत. व्हिडिओची लेंथ जवळपास 25 मिनिटाच्या वर गेलेली आहे. इथंच आपण थांबूया आणि याच्या पुढचे जे प्रॉब्लेम असतील सध्या तुमच्या मी स्क्रीन पुढे दाखवतो, हे प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा.
जमत नसतील तर याच्या पुढल्या लेक्चरमध्ये हेच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि होमवर्कला सुद्धा तुमच्या पुढे काही प्रॉब्लेम असतील याचे उत्तरं सुद्धा ऑलरेडी दिलेली आहेत. तुमचं उत्तर तुम्ही स्वतः चेक करू शकता. होमवर्कला सुद्धा प्रॉब्लेम दिलेले आहेत. आशा करतो व्हिडिओ एकदम भारी तुम्हाला आवडला असेल आणि आवडलाच पाहिजे. कारण का बेसिकपासून आलोत, मसाई आणि लसाईच्या व्याख्येपासून आलोत, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघितले, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आणि तुमच्यासाठी काही प्रॉब्लेम सुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण आता जे काही राहिलेत प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. पुढच्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.